संरक्षण आणि लोकशाहीचं रक्षण असा जागर करत 28 जुलैपासून नागपुरातून पत्रकार संवाद यात्रेला सुरुवात झाली। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या यात्रेच्या 5व्या दिवशी ही पत्रकार संवाद यात्रा धुळ्यामध्ये दाखल झाली। यावेळी धुळ्यातील स्थानिक पत्रकारांकडून वसंत मुंडे व यात्रेतील इतर पत्रकारांचं स्वागत करण्यात आलं। ही यात्रा नागपुरातील दीक्षाभूमी ते मुंबई असा प्रवास करत 20 ऑगस्ट रोजी मंत्रालयात पोहोचणार आहे। बघूयात या संदर्भातील ही खास बातमी। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। पत्रकारांसमोर असंख्य समस्या असतानाही पत्रकार कधीच आपल्या अडचणी व्यवस्थेसमोर मांडत नाहीत। आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मांडत एक व्रत म्हणून तो नोकरी करतो। मात्र पत्रकारांनाही कुटुंब आहे, त्यांच्याही गरजा आहेत, त्यांनाही अडचणी आहेत। या अडचणीवर कोणतरी बोललं पाहिजे, व्यवस्थेला सांगितलं पाहिजे। जर सरकार सगळ्या घटकांना लाभ देत असेल तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या पत्रकारालाही आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्याची गरज आहे। त्यासाठी माध्यम व्यवस्था सक्षम केली पाहिजे, तरच सामान्य जनतेचा आवाज बुलंद होईल। याकडे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार संवाद यात्रेचं आयोजन केलं असल्याचं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। कोरोनानंतर विशेषतः पत्रकारांच्या प्रश्नांबाबतीमध्ये अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे। धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेवेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे, धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व धुळ्यातील इतर स्थानिक पत्रकार उपस्थित होते। पत्रकारांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या पत्रकार संवाद यात्रेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा।